नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मथुरा सिरीजच्या डे 4 व्लॉगमध्ये. तर आजपासून आपलं वाचन सुरू होणार होतं म्हणून सकाळी खूप लवकर आवरून निघालो. बाहेर येऊन बघितलं तर लोक सकाळी आपलं गोवर्धन पर्वताच्या प्रदक्षिणेसाठी निघाले होते. मग काय मी पण सकाळी लवकर आवरलं, आज वाचनाला बसायचं म्हणून सोहळं घालून निघालो होतो. आलो इथे येऊन MD सरांची त्यांची वाट बघत होतो. तोपर्यंत बघितलं भरपूर सेवेकरी आले होते. कमीत कमी 4 ते 5 हजारच्या संख्येने आज आपल्याकडे पूर्ण सेवेकरी इथं आले होते. समोर येऊन बघितलं, म्हटलं आता चला आपल्याला बसायचं वाचनाला. तर आज आपलं पूर्ण वाचन चालू झालं होतं. नंतर आपल्याला इथं 9 वाजता एक नाश्त्याची ब्रेक दिला होता आपल्याला. मग नाश्त्यासाठी आलो. इथं येऊन बघितलं तर मध्ये बसायला जागा नसल्या कारणानं, आपलं पंडालची कॅपॅसिटी 5,000ची आहे तरी पण जागा नसल्या कारणानं आपलं जे अन्नछत्र होतं पहिलं तिथं लोकांची बसायची व्यवस्था केली होती. त्यानंतर आलो, उपम्याचा नाश्ता केला. उपमा एकदम बेस्ट बनला होता. नाश्ता केला आणि परत जाऊन बसलो आपल्या जागेवरती. तिथं आलो. मग आजचं जेवढे काही दिवसभराची पूर्ण पूजा वगैरे असते ती पूजा वगैरे केली. आजचे पहिल्या दिवसाचे जेवढे आपले 11 अध्याय होते ते 11 अध्याय वाचून पूर्ण आजची पूजा कंप्लीट केली आणि मी निघालो जेवणाकडे. येऊन जेवण केलं. जेवण करून दुपारीची खूप वातावरण गरम असल्या कारणाने मी निघालो होतो रूमकडं आराम करण्यासाठी. तर बाहेर येऊन बघितलं तर मस्तपैकी इथं मोसंबीचा ज्यूस भेटत होता. म्हटलं चला ज्यूस पिऊन घेऊ, जो वातावरण गरम आहे. ज्यूस घेतला आणि मी गाडीमध्ये निघालो रूमकडे. रूमवरती आलो, गाडी वगैरे पार्क केली चांगलीपैकी आणि गेलो मी आराम करायला. आराम वगैरे केला. आराम करून आलो, मस्त 3 तासाची झोप घेतली आणि परत निघालो होतो मी आश्रमाकडे आजचं निरूपण ऐकायला. निरूपण म्हणजे आज आपण जेवढं काही भागवतामध्ये वाचलो आहे त्याचं आपल्या दैनंदिन जीवनाच्या भाषेमध्ये त्याचा अर्थ ते आपल्याला शास्त्री सांगतात. तर मग निरूपणाला गेलो. संध्याकाळी मग ऐकलं पूर्ण निरूपण संध्याकाळपर्यंत. आणि आजचं सर्व काही निरूपण झाल्यावरती मी आलो जेवणाकडे. तर आजच्या जेवणाची, नाश्त्याची आणि दुपारच्या जेवणाची पूर्ण व्यवस्था संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याकडे होती. तर जेवणाची इथं सेवा केली आणि नंतर सर्वांचं जेवण झाल्यावरती आपण बसलो जेवायला. संध्याकाळी बाहेर आलो. बाहेर येऊन बघितलं तर आपण जे मंदिराचं दर्शन घेतलं होतं दिवसापेक्षा रात्री ते मंदिर खूपच भारी दिसत होतं. तिथं आलो. ही चिमुकली होती तिथं, तिला माझ्या बॉटलमधून पाणी प्यायचं होतं कारण की मला पाणी पिताना तिने बघितलं होतं. तर मग तिला पाणी पाजवलं. तर खूप छान पोरगी होती, एकदम मस्त वाटलं तिला पाणी पाजून. पण मला मस्त मजा आली आणि तिने पण खूप छान माझ्यासोबत गप्पा मारल्या. मग काय नंतर रात्रीचं थकलो होतं आज भरपूर म्हणून मी निघालो रूमकडे झोपायला. तर मित्रांनो, असा होता आता आपला दिवस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.